सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। सातपूर श्रमिक नगर, सह्याद्री चौक, श्रमिक नगर, गंगासागर निवास येथे पूर्व विमेनसातून काही टवाळखोरांनी एका कुटुंबावर हल्ला करून मारहाण व तोडफोड केल्याची गंभीर घटना 1 मे कामगार दिनाच्या दिवशीच घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले। या हल्ल्यात घराचे तसेच घरासमोरील कॅमेऱ्याचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली। मिळालेल्या माहितीनुसार संशयित आरोपी रोशन जाधव वर्ष 24, चेतन पवार वर्ष 30 राहणार गंगापूर गाव याचे मित्रांचे 2-4 दिवसांपूर्वी गंगापूर हद्दीत वाद झाले होते। त्या वादात प्रतीक कोळपे याच्यावर चाकू मारल्याने त्याला दुखापत झाल्याने कोळपे यांनी भवरे यांच्या पतीला मदतीसाठी फोन करून बोलून घेतले होते। तो जखमी झाल्यामुळे त्याला औषध उपचारासाठी मुंबई नाकातील सोहम हॉस्पिटल दाखल केले होते। दवाखान्यात कोळपे याला दाखल केलं। या रागातून संशयित आरोपी रोशन जाधव वर्ष 24, चेतन पवार वर्ष 30 राहणार गंगापूर गाव यांच्यासह 2 जणांनी स्वप्नील भवरे यांच्या घरावर हल्ला चढवलाय। हल्लेखोरांनी घरातील दरवाजे, खिडक्या व कूलरसह अन्य वस्तूंची तोडफोड केली आहे। या हल्ल्यामुळे घरातील साहित्याचे तसेच घरासमोरील कॅमेऱ्याचे नुकसान झाल्याचा फिर्यादीत नमूद करण्यात आलाय। हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झालाय। अश्विनी स्वप्नील भवरे वर्ष 22 राहणार सातपूर श्रमिक नगर, सह्याद्री चौक, गंगासागर निवास यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक नळकांडे हे तपास करीत आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी भूषण जैन, नाशिक। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिकच्या गंगापूर रोड परिसरात असलेल्या स्पायसी यार्ड या हॉटेलला भीषण आग लागल्याची घटना काल सायंकाळच्या सुमारास घडली। मोठमोठ्या आगीच्या ज्वाळा यावेळी दिसून येत होत्या। तर या घटनेमुळे एकच भीतीचे वातावरण पसरून मोठी धावपळ उडाली। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे। या आगीत मोठ्या प्रमाणावर सामान जळून खाक झाल्याने सुमारे 12 लाख रुपयाचे हॉटेलचे नुकसान झाले आहे। तर सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही। मात्र ही आग लागल्यानंतर गंगापूर रोड परिसरात धावपळ उडत वाहनांची मोठी वर्दळ बघायला मिळाली। अग्निशमन विभागाने तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवत आग आटोक्यात आणली। या घटनेचा पोलिसांतर्फे तपास सुरू आहे। जागर जनस्थानसाठी भूषण जैन, नाशिक। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। पश्चिम बंगालमधील राजकीय घडामोडी आणि इतर 3 राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या घवघवीत यशामुळे देशभरात आनंदाचे वातावरण आहे। याच विजयाचे पडसाद येवला शहरातही उमटले असून भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष तथा नगरसेवक समीर समदडिया यांच्या मार्गदर्शनाखाली खांबेकर खुंट येथे भव्य विजयोत्सव साजरा करण्यात आला। यावेळी कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्ष जिंदाबाद अशा घोषणा देत संपूर्ण परिसर दणाणून सोडला। विजयाचा आनंद व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली। तसेच उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवून शुभेच्छा दिल्या। या प्रसंगी ज्येष्ठ नेते धनंजय कुलकर्णी, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष समीर समदडिया, माजी नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, बापू वाडेकर, चेतन धसे, व्यापारी आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश दोंडे, प्राचार्य नाना लहरे, युवराज पाटोळे, पंकज पहलवान, दिनेश परदेसी, सचिन साबळे आणि गणेश गायकवाड यांच्यासह भाजपाचे असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आगामी काळातही पक्ष संघटन अधिक मजबूत करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी जनसंघाची स्थापना केल्यानंतर त्या पश्चिम बंगालमध्ये गेल्या 75 वर्षामध्ये कधीही सत्तांतर झालं नव्हतं। परंतु नरेंद्रजी मोदी आणि अमित शहा यांच्या चाणक्य नीतीने आणि योगी आणि हेमंत विश्व शर्मा या दोघांनी जो प्रचंड झंझावाती प्रचार केला त्याला पश्चिम बंगालमधल्या मतदारांनी साथ देऊन पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टी ही तिथे सत्तेवर आलेली आहे आणि त्यामुळे डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांचं स्वप्न पूर्ण साकार झालेले आहे। धन्यवाद। भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब, गृहमंत्री अमित भाई शाह
यांच्या नेतृत्वामध्ये 5 राज्याचं इलेक्शन झालं होतं. त्यामध्ये 3 राज्यात भारतीय जनता पार्टीची एक आधी सत्ता आली. आसाम असेल, पश्चिम बंगाल असेल, पोंडुचेरी असेल. त्याबद्दल आम्ही आज भारतीय जनता पार्टी युवा मोर्चातर्फे येवला येथे आनंद उत्सव साजरा केला. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी सचिन वखारे, येवला. मोकाट आणि भटक्या श्वानांचे निर्बीजीकरण करण्यात येत आहे. तरी सर्व जनतेस आवाहन करण्यात येत आहे की महानगरपालिका कार्यक्षेत्रातील पाळीव श्वानांची नोंदणी करून घ्यावी. नाशिक महानगरपालिका अधिनियमातील कलम 127(2), 194(1), 454, 457(7) आणि 17 यामधील तरतुदीनुसार महानगरपालिका हद्दीत श्वान पाळण्यासाठी कर लागू होतो. त्यानुसार नाशिक महानगरपालिका कार्यक्षेत्रात असलेल्या पाळीव श्वानांची नोंदणी पशुसंवर्धन विभागामार्फत केली जाते. याकरिता नोंदणी प्रक्रियेद्वारे आणि विहित शुल्क भरून श्वानांची नोंदणी आणि नूतनीकरण कामकाज विभागामार्फत करण्यात येते. महानगरपालिका नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनच्या वतीने महिलांच्या सुरक्षेसाठी मुलींची सुरक्षा या नावाने QR कोड आधारित प्रणाली सुरू करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक अर्जित चांडक यांच्या संकल्पनेतून आणि पोलीस निरीक्षक अजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. बझिका इंटरनॅशनल कंपनीच्या तांत्रिक सहाय्याने ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे. शहरातील शाळा, महाविद्यालय, बस स्थानक, रेल्वे स्टेशन तसेच खासगी शिकवणी वर्ग अशा विविध सार्वजनिक ठिकाणी हे QR कोड लावण्यात आले. कोणत्याही महिला किंवा युवतीला त्रास झाल्यास ते आपल्या मोबाईलद्वारे हा QR कोड स्कॅन करून तात्काळ तक्रार नोंदवू शकतात. या प्रणालीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तक्रारकर्त्यांच्या ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाणार आहे. याशिवाय यामध्ये पॅनिक बटनची सुविधाही देण्यात आली आहे. हे बटन दाबताच काही मिनिटातच पोलीस संबंधित ठिकाणी पोहोचून मदत करणार आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी अकोला पोलीस दलाचा हा पहिलाच असा डिजिटल उपक्रम असून राज्यभरातून या अभिनव संकल्पनेचे कौतुक होत आहे. महिलांसाठी ही प्रणाली एक प्रकारची संजीवनी ठरत असल्याचं चित्र आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी तंत्रज्ञानाचा वापर करत अकोला पोलीस दलाने उचललेले हे पाऊल इतर जिल्ह्यांसाठीही प्रेरणादायी ठरणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. काय सांगाल सर, आज ज्या प्रकारे मुलींच्या सुरक्षेबाबत नवीन एक प्रणाली झालेली आहे? आज मूर्तिजापूर शहर ठाणे अंतर्गत मूर्तिजापूरचे जे थांदार आहे अजित जाधव साहेब त्यांनी आणि जे इथे स्थानिक रहिवासी आहे त्यांची संकल्पनातून एक QR कोड त्यांनी सुरू केला आहे. QR कोड सिस्टम ज्याच्यामध्ये प्रत्येक बस स्टँड असो, ओपन एरियाज असो, शाळा असो, कॉलेजेस असो तिथे हे QR कोड ठेवणार आहे. तिथे सर्व मुली त्या स्कॅन करून त्यांची काही जर तक्रार राहतील, काही त्यांची सुरक्षा संबंधाने तर तिथे देऊ शकतात. आमचा पण एक ऑफिशियल नंबर आहेच 112, ते पण वापरू शकतात. परंतु हे QR कोडमुळे त्यांना काही सविस्तर माहिती द्यायची आहे. कधी मुली घाबरतात पोलीस स्टेशनला की जाणार नाही किंवा तक्रार देणार नाही, तरी QR कोडमुळे अजून सोयीस्कर होईल आणि QR कोडची मॉनिटरिंग पण चांगली होईल असं यांनी ग्वाही दिलेली आहे. तर एक छान शुभारंभ आहे. आता पुढे जाऊन तक्रारी जास्त जर भेटले तर त्याच्यावर चांगली आम्ही कारवाई करू शकणार आणि खरोखर जे मुलींची सुरक्षाचा विषय आहे त्याच्यावर जे काही पोलिसांची म्हणजे आमचा एक आमचा दायित्व आहे, त्याच्यामुळे आम्ही चांगली कारवाई करणार आणि मुलींना कसंही कुठे असं वाटणार नाही की त्यांना कुठेतरी त्रास होत आहे. आणि मी लोकांना विनंती करतो जास्तीत जास्त त्याचा वापर करून आम्हाला मदत करण्याची संधी द्यावी. आपण मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनला आमचे पोलीस अधीक्षक माननीय अर्जित चांडक सर यांच्या संकल्पनेतून महिलांच्या आणि मुलींच्या सुरक्षिततेसाठी एक QR कोड प्रणाली विकसित केली. पूर्वीच्या काळी जसं की शाळा, कॉलेजेस, विद्यालय, महाविद्यालय या ठिकाणी तक्रार पेटी असायच्या, परंतु कुठंतरी ती संकल्पना आउटडेटेड झालेली आहे. तर त्याला एक पर्याय की सध्याच्या ह्या डिजिटल युगामध्ये प्रत्येक व्यक्तीकडे, प्रत्येक मुलीकडे, महिलेकडे फोन आहे, अँड्रॉइड फोन आहे, की त्याचा वापर करून आपण अशा मुलींना, महिलांना कोणती सुरक्षितता देऊ शकतो. तर सरांच्या संकल्पनेतून एक QR कोड प्रणाली आम्ही बझिका इंटरनॅशनल या कंपनीच्या सहकार्यातून एक विकसित केलेली आहे. तर ही QR कोड प्रणाली अशी आहे की आपण शाळा, कॉलेजेस, ट्युशन क्लासेस, बस स्टँड या ठिकाणी मुलींचा आणि महिलांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे.
त्या ठिकाणी आपण हे QR कोड आपण तिथं लावणार आहोत. पण ज्यावेळेस एखाद्या मुलीला महिलेला कोणता त्रास होत असेल एखाद्या व्यक्तीकडून, एखाद्या पुरुषाकडून, एखाद्या अनोळखी अज्ञात आरोपीकडून, तर त्यावेळेस ते या QR कोडवर मार्फत आपल्याला माहिती देऊ शकतात. त्या QR कोडवरून एक गोष्ट आहे की त्यांची ही जी माहिती आहे किंवा त्यांची ओळख आहे हे आपण डिस्क्लोज करत नाही. आणि ही QR कोड प्रणालीतून जी माहिती पोलीस स्टेशनला येईल त्या पोलीस स्टेशन स्तरावरून त्या ठिकाणी तात्काळ पोलीस मदत पोहोचवली जाईल आणि त्या महिलेच्या त्या मुलीच्या तक्रारीचं तात्काळ निरसन होईल. याच्यातून महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनचे पाऊल आम्ही उचलत आहोत. हा जो उपक्रम आहे हा पहिलाच असल्याचं बोलण्यात आलं आहे. ॲक्च्युली महाराष्ट्र पोलीस दलातर्फे डायल 112 ही एक यंत्रणा यापूर्वी तयार होत आहे की कोणत्याही व्यक्तीला कोणती तक्रार असेल, अडचण असेल, कोणतीही त्यांना पोलीस मदतीची आवश्यकता असेल तर 112 ही एक प्रणाली आहे. मात्र मुलींच्यासाठी एक सुरक्षित कवच म्हणून आपण एक ही QR कोड प्रणाली विकसित केलेली आहे. माझ्या मते ही पहिली QR कोड प्रणाली आहे की जे फक्त आपण महिलांच्या मुलींच्या सुरक्षिततेसाठी वापरत आहोत. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी मृण्मयी जोशी, मूर्तिजापूर, अकोला. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. दिंडोरी तालुक्यातील लखमापूर फाटा येथे चौफुली असल्याने त्या ठिकाणी वाहन चालकांना तासनतास वाहतुकीची कोंडीचा सामना करावा लागतोय. त्या ठिकाणी सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्याची मागणी वाहन चालकांनी केली आहे. लखमापूर फाटा येथे MIDC असल्याने MIDC कडे जाणाऱ्या मोठ्या वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी होत असल्याने त्या ठिकाणी सिग्नल यंत्रणा व कायमस्वरूपी ट्रॅफिक पोलीस देण्याची मागणी वाहन चालकांनी केली आहे. दिंडोरी तालुक्यातील लखमापूर फाटा ह्या ठिकाणी ट्रॅफिकची समस्या मोठी झालेली आपण पाहू शकतो की आता हे तासनतास याच ठिकाणी ट्रॅफिक असल्याने या ठिकाणी ट्रॅफिक पोलीस नसल्याने वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे. याच ठिकाणी गतिरोधक टाकावे अशी मागणीही करण्यात येत आहे. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी शामराव सोनवणे, दिंडोरी. एक बात कह दूं, ये वीडियो हर किसी के लिए नहीं है. अगर आप सोचते हैं कि आप YouTube देखकर ट्रेडिंग सीख जाएंगे तो ऑनेस्टली ये वीडियो आपके लिए नहीं है. ट्रेडिंग सिर्फ एक बाय सेल का गेम नहीं है. यहाँ पर चाहिए डिसिप्लिन, रियल नॉलेज और पेशेंस. आपको नॉलेज रील्स से नहीं ट्रेनिंग से मिलता है और हम उन्हीं के लिए हैं जो ट्रेडिंग सीखना चाहते हैं. प्राइस, एक्शन इंडिकेटर और इमोशन कंट्रोल हम आपको सिखाना चाहते हैं. हमारी ट्रेनिंग शुरू होती है सिर्फ 5,000 से. ऑफलाइन और ऑनलाइन दोनों ऑप्शंस में आप ट्रेडिंग सीख सकते हैं. अगर 5,000 इन्वेस्ट करने में प्रॉब्लम है तो फिर ट्रेडिंग में करियर करने का आइडिया छोड़ दीजिए. अगर आप सीरियस हो, ट्रेडिंग के स्किल को बिल्ड करना है, साइड इनकम बनाना है, आपका फ्यूचर सिक्योर करना है तो स्क्रॉल मत करो. फॉर्म भरिए, ट्रेनिंग लीजिए और सही तरीके से ट्रेडिंग के अपने स्किल्स को बेटर कीजिए. और स्क्रॉल करने वालों का क्या है, वो तो शॉर्टकट ढूंढ ही लेंगे. मार्केट उनका भी ख्याल रख लेंगे. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. धुळे येथील वन संरक्षक कार्यालयाबाहेर पिंपळनेर वन परिक्षेत्रातील 33 कोटी वृक्ष लागवड मोहिमेतील कथित भ्रष्टाचार आणि अतिक्रमणाच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते प्रवीण काकुस्ते व इतर कार्यकर्त्यांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले असून आंदोलकांच्या दाव्यानुसार या परिसरात लावलेली झाडे नष्ट करून त्या जागेवर बेकायदेशीर अतिक्रमण करण्यात आले आणि नव्या उपवनाच्या नावाखाली
शासकीय निधीचा अपार करण्यात आलाय. वारंवार तक्रारी करूनही आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाहणी करूनही प्रशासनाने जाणीवपूर्वक कारवाईस विलंब लावला. 2 वेगवेगळे अहवाल तयार करून मूळ अहवाल दडपला आणि तब्बल 92 लाख रुपयांचे वसुलीचे आदेश देऊनही कोणती कारवाई न करता उलट संबंधित कथित दोषी अधिकाऱ्यांना पाठीशी घालत त्यांना पदोन्नती दिली असा गंभीर आरोप करत या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होऊन कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर सहआरोपी म्हणून तात्काळ गुन्हे दाखल करावेत. प्रमुख मागण्यासाठी वन विभागाच्या कारभाराचा जाहीर निषेध नोंदवत हे आंदोलन पुकारण्यात आलं आहे. माझे नाव प्रवीण लक्ष्मण काकुस्ते, सामाजिक कार्यकर्ता. परंतु 3/8/2023 पासून वन विभागात आम्ही तक्रार केल्या होत्या पिंपळनेर वन परिक्षेत्रा संदर्भात. संबंधित वन क्षेत्रपाल यांच्यावर व वनपाल यांच्यावर कारवाई करण्यात यावी. अतिक्रमण करण्यात जो 33 कोटी वृक्ष लागवड करण्यात आलं होतं ते 33 कोटी वृक्ष लागवड पूर्ण नष्ट करून त्याच्यात रोपणाचे पैसे खर्ची टाकून पैसे काढत होते अधिकारी. परंतु त्यावेळेस आम्ही निदर्शनास आलं की तिथं रोपण नष्ट झालेलं आहे, तिथं अतिक्रमण झालेलं आहे, संबंधितांवर कारवाई करा. त्या ठिकाणी संबंधित बच्छाव साहेब अतिक्रमण निर्मूलन समितीवाले हे तिथं स्पॉटला पाहणी केली. तिथं नागरटी वगैरे पूर्ण अतिक्रमण दिसून आलं. त्यावेळेस त्यांनी 9/12/2023 रोजी विभागीय अधिकारी सदगीर साहेब यांनी पण तिथं भेट दिली. ती भेट दिल्यानंतर तिथं पण त्यांना पण तिथं अतिक्रमण व नागरटी वगैरे संपूर्ण प्रकार दिसला. 10/10/2023 रोजी तत्कालीन उपवन संरक्षक नितीन कुमार सिंग उपवन संरक्षक यांनी भेट दिली. त्या ठिकाणी पूर्ण तिथं नष्ट झालेलं दिसून आलं. संबंधितांनी अहवाल तयार केला. बच्छाव साहेबांनी तो पहिला एक अहवाल तयार केला, तो अहवाल आम्हाला दिला. नंतर 8/4/2024 रोजी जो अहवाल तयार केला तो आम्ही वेळोवेळी मागणी केली आजपर्यंत, परंतु आम्हाला तो अहवाल दडपण्यात आला. एक प्रकरणाचा चौकशी अहवाल 2 अहवाल तयार कसे होऊ शकतात, म्हणजे एक संशयाची बाब आहे. आणि तो एक अहवाल आम्हाला दिला गेला, नंतरचा अहवाल दिला गेला नाही. आणि नंतर 1.5 वर्षानंतर नितीन कुमार सिंग ज्या वेळेस इथून जायला निघाले, बदली झाली, त्यावेळेस त्यांनी चार्जशीट दाखल केली. चार्जशीट दाखल केल्यानंतर 1.5 वर्ष का प्रलंबित ठेवलं त्यांनी लगेच का कारवाई केली नाही. त्यामुळे त्यांच्यावर त्या जंगलामध्ये हजारो हेक्टर अतिक्रमण झालं. त्यांना संबंधितांनी प्रोत्साहन दिलं. त्यावेळेस जर त्यांनी कारवाई केली असती तर ते अतिक्रमण रोखलं गेलं असतं. परंतु संबंधित अधिकाऱ्यांनी जाणून बुजून त्यांनी कुठलीही कारवाई केली नाही. त्याच्यानंतर वन परिक्षेत्र अधिकारी आडकिने साहेब यांना प्रमोशनसाठी त्यांनी प्रोत्साहन दिलं. प्रमोशन झालं, त्यांच्यावर कारवाई झाली होती, अहवाल तयार झाला होता. त्यांना प्रमोशन देणं गरजेचं नव्हतं, कारण की शासनाचा GR आहे ती 1 वर्षापर्यंत जर त्यांना प्रमोशन जर दिलं गेलं असेल आणि त्यांच्यावर जर कारवाई चालू असेल त्यांना प्रमोशन दिलं जात नाही. त्याच्यानंतर 31 जानेवारी 2026 त्यांचा शिवापूर्ती कार्यक्रम झाला. त्यांना शिवापूर्ती झाल्यानंतर सुद्धा त्यांच्यावर कारवाई होत नाही. म्हणजे वन विभागाचा संगनमताने हा कारभार चालू आहे. त्याच्यामुळे आम्ही त्यांना 30 मार्च 2026 रोजी लेखी निवेदन दिलं की संबंधितांनी आपण जर त्यांच्यावर कारवाई केली नाही तर आपल्याला सहआरोपी म्हणून कारवाई करण्यात येईल. 92 लाख रुपयाचं वसुली काढण्यात आलेलं आहे. 92 लाख, तरीही 92 लाख रुपये वसुली काढूनही ते कुठल्याही पद्धतीचं त्यांनी कारवाई केली नाही आजपर्यंत. म्हणून आम्हाला 1 मे रोजी धरणे आंदोलनासाठी बसावं लागलं. आणि आम्हाला वेळोवेळी त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की धुळे वनवृत्तात असाच एक प्रकार नाही आहे, असे बरेचसे प्रकार आहेत की त्या ठिकाणी अधिकारी वर्ग त्यांना हे करतात. कारण की आता धुळे याच्यात जे शिरपूरची पण चौकशी चालू आहे, शिरपूरचं पण तसंच प्रकरण आहे. त्याच्यानंतर नवापूरचं झालं, नवापूरचं पण तसंच प्रकरण आहे. त्याच्यानंतर एक RFO होते भांबरे म्हणून, त्यांना पण निलंबित केलं. निलंबित केल्यानंतर 8-10 दिवसात त्यांना प्रमोशन मागे घेतलं ते निलंबन, आणि त्यांना लगेच प्रमोशन आता संभाजीनगरला आहेत आपलं सहाय्यक वन संरक्षक म्हणून. म्हणजे असा भ्रष्ट कारभार जो चालू आहे इथं वन विभागामध्ये, आणि जे प्रामाणिक कर्मचारी आहेत त्यांच्यावर अन्याय होतो, आणि जे भ्रष्टाचार करतात ते त्यांना पदोन्नती दिली जाते धुळे वनवृत्तामध्ये. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे.